आमदार सचिन कल्याण शेट्टी हे मुख्यमंत्र्यांचे लाडके असल्याने अक्कलकोट तालुक्याचा विकास होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असं मत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलं। अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं जन्मगाव हे अक्कलकोट असून याच अक्कलकोटच्या ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी हे पद भूषवलं आहे। या हन्नूर गावात उगादी हब्ब म्हणजेच पाडव्यानिमित्त बैलगाडा शर्यतीचं उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। कल्याण शेट्टी परिवार तसंच समस्त हन्नूर ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या बैलगाडा शर्यतीत अक्कलकोट तालुक्यासह कर्नाटक राज्यातील शेकडो रांगड्या शेतकऱ्यांनी आपल्या दमदार आणि उमद्या खिल्लार बैलांच्या जोडीसह मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला। या प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बोलताना अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं आणि माझे जेव्हा भावाचे संबंध असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते अत्यंत निकटवर्तीय असल्याचं सांगत कल्याण शेट्टी यांच्या शब्दाला देवाभाऊकडे मोठी किंमत असल्यानंच अक्कलकोट तालुक्याच्या विकास कामात आता कोणतीच अडचण येणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। सालाबादप्रमाणे होत असलेल्या हन्नूर केसरी बैलगाड्यांच्या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय नेते आणि ज्यांनी या भागाच्या विकासामध्ये या भागाच्या पाण्याच्या प्रश्नामध्ये प्रचंड मेहनत घेऊन या भागासाठी शेतकरी बांधवांसाठी काम केलं, ते माझे मित्र या विभागाचे आमदार सन्माननीय सचिन दादा आता म्हटलंय की पालकमंत्री आणि आमदार म्हणून आपला मंत्री म्हणून या ठिकाणी जयकुमार गोरे आलेले आहेत। मी आपल्या सगळ्यांना नम्रपणे सांगेन, मी पालकमंत्री आणि मंत्री म्हणून आलो नाही तर सचिन दादाचा मित्र म्हणून मी या ठिकाणी आलोय। कारण सचिन दादा आमच्या सगळ्यांचा मित्र आहे आणि सचिन दादा आमच्या देवाभाऊचा सगळ्यात लाडका आमदार आहे आणि सचिन दादांनी या ठिकाणी बोलवल्यानंतर अनेक बैठका मुंबईमध्ये असल्या तरी सुद्धा सचिन दादांच्या विनंतीला मान देणं किंबहुना सचिन दादांचा आदेश माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। कारण हा एक युवा आमदार आहे जो सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या मतदारसंघासाठी काम करत असताना त्याची तळमळ मंत्रालयामध्ये मतदारसंघातल्या एका कामासाठी होत असलेली धडपड ही मी कायम सचिन दादाची बघत असतो। मतदारसंघासाठी काम करत असताना पक्षाच्या कामामध्ये तेवढ्या ताकदीनं काम करणारा या भागाचा नेता या भागातल्या अनेक प्रश्नासाठी, खास करून पाण्याचा असेल आणि बाकी सगळे प्रश्न असतील, या प्रश्नांसाठी कायम तडफेने विधानसभेमध्ये आणि मंत्रालयामध्ये भांडणारा आणि आपल्या भागाला न्याय देण्यासाठी नेतृत्वाशी संघर्ष करणारा, नेतृत्वाला विनंती करणारा आमदार म्हणून आम्ही सचिन दादाकडे कायम बघत असतो। तर यावेळी बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आपण प्रथम शेतकरी आणि नंतर राजकारणी असून पालकमंत्री जयकुमार गोरे हे देखील एका शेतकरी कुटुंबातूनच आले आहेत, त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या अडीअडचणीची पूर्ण जाण असल्याचं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेबांचं या हन्नूरच्या नगरीत मी सहर्ष स्वागत करतो। राज्याचा कामाचा व्याप, आजची बैठक एवढं सगळं घाई गडबडीत असताना सुद्धा केवळ भाऊ माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या विनंतीला मान म्हणून तुम्ही मुंबईतून घाईतून आज आलात। मला वाटत होतं की आजची तुमची दिनचर्या बैठक बघून आजच्या या बैलगाडी शर्यतीच्या सोहळ्याला तुम्ही येऊ शकाल की नाही, पण शेवटी एक ग्रामीण भागातील आमदारातून मंत्री झालेला हा नेता, ग्रामीण भागातील जनतेशी नाळ जोडलेला हा व्यक्ता, मला भाऊ तुम्ही ज्यावेळी सांगितलं की बैलगाड्या शर्यत मी कधीच चुकवत नाही, खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील तुमचं नेतृत्व, आज तुम्ही ग्रामीण भागाशी जोडलेलं नाळ या निमित्तानं आमच्या सगळ्यांच्या हे लक्षात आलं। तुमच्यासारखा नेता आज आमच्यासारख्या छोट्याशा गावी यावं, पालकमंत्री म्हणून तुम्ही आज आलात, या राज्याचे मंत्री म्हणून आलात,
मी सहर्ष स्वागत करतो आणि आमच्या या तालुक्यातील असतील जिल्ह्यातील आलेल्या असंख्य शेतकरी बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही आलात. मी खूप खूप तुमचा आभार व्यक्त करतो. यावेळी या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचे अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक घोषित करण्यात येऊन पालकमंत्री तथा आमदार सचिन कल्याण शेट्टी तथा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकाचं वितरण करण्यात आलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शहाजी पवार, संतोष पाटील, हन्नूरचे उपसरपंच सागर कल्याण शेट्टी, अक्कलकोटचे माजी नगरसेवक मिलनदादा कल्याण शेट्टी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद तानवडे यांच्यासह मान्यवर तथा हन्नूर तसंच अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, बैलगाडा स्पर्धक तथा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.